गावात किती झालं ज्वारीत? फवारायचे म्हणून पाणी द्यायचे नाही, मग मी तिला काय पाणी दिलं असतं का? काय केलं असतं? ससच येत आता आज येरीत मरून पडलं आज एक सस. काय आणला त्यांच्या ओके बा काय माहिती. 2 मेलेत आतापर्यंत येरी ससे. किती बार लाईट गेली रे, किती बार लाईट गेली. कायची 3दा मी चालू केली राव बा. आता 12 वाजता लाईट आलेली. आता 4 वाजल्यात. आताशी आपल्या वावरात पाणी आलंय आणि आपल्याला एवढं सगळं रोप भिजायचे अजून. 4 तासाने वावरात पाणी आलंय बघा. 7वा पापा झालाय आणि सूर्य बी मावळलाय. हे गाईज, मी सुमित, स्वागत आहे तुमचं मराठी ब्लॉग मध्ये. हे बघा आपल्याला आता आज हे रोप भिजायचं आहे. रोप भिजायचं आता. आपली 12 वाजता लाईट आलेली आहे. रोप भिजायचं आहे. आपली बाई इथं चालू आहे मोटर. बाई इथं दाजी दारी धरीत आहे. त्यांचं झालं का आपल्याला घ्यायचं आहे ओके बा. इथं हुसाशी ओके मोही पैशी इथून आपल्याला असं पाणी आणून हे रोप भिजायचं आहे. भिजलं का आपल्याला डबल कांदे रोप लावायला येईन. चला आपण बघूत आता दाजीचं किती भिजायचं राहिलेलं आहे. बघा रोप कसं आहे बा, हिरगार एकदम रोप आहे. दाजी ज्वारी भिजते. त्यांची ज्वारी आता 2-3 सारे राहिले ती बघू भिजू. हे बापू चला. गावात किती झालं ज्वारी? फवारायचे म्हणून पाणी द्यायचे नाही, मग मी तिला काय पाणी दिलं असतं का? काय केलं असतं? मोटरीचं पाणी लय हळूहळू चाललंय. मग तसं कसं भिजतात नेमकी? इकून बिन तिकून बी मधीच त्याकडे तिकुणा सोडायचं निकुणा सोडायचं. अरे गवात आहे का काय? थापची थाप उगली ना. हा बा ज्वारी गावात इतकं दाट उगलंय. कुठं पिवळा पड हा राव, पिवळा पडायला लसून डेपची झाली का येराची तयार. आलं पाणी. तिकडच्या तोंडाकून भिजून झाली. आता इकडच्या तोंडाकून भिजायची. मधीच त्याकडे वायांची गोट लसूण तिथं रॉफ हे खाली हो की एक दाजी दारी धरते तर त्यांचा गहू सगळा कोख्याने खाल्लाय. बात तिकडची तो त्या मोटरीने दार धरते तिथून. बिबट्यामुळे कोण नाही धरीत. हे बातू सशानीच खाल्लं. ससच येत आता आज येरीत मरून पडलं आज एक सस. काय आणला त्यांच्या ओके बा काय माहिती. 2 मेलेत आतापर्यंत येरी ससे. गुडघे इकतात वर उची जमिनीवरून. काय माहिती कुठून उठून गेलं बा यांनी बा. दाजीनी खतरनाक काम आहे दाजीचं. संगत 4-4 वाफेव पाणी लावून दिलंय. का होईना म्हणते चढामुळं पाणी जात नाही म्हणून 4 येऊ लावून दिलं. नाही तर 12 फुटत आहे. कवा होईन कवा तर रोपाव पाणी बघूत. तर आपण आता युरिओ आलेलं आहे बघा. त्यांची ज्वारी अजून अर्धी झाली नाही. ती लगेच लाईट गेली. अर्धीच झाली आज आताशी. आपल्याला मोटर चालू करायला आलो आपण. आता ती खंडवून येत होती म्हणून ती म्हणते तुझा लाईटीचं 1 तास नाही टिकली का लगेच चालू बंद झालं सुरू. बघूत आता इथे का नाही लाईट. झाली चालू बघा. चला आता माघारी डबल. हे बा पाणी मी चालू करून आलो मोटर. पाणी बावा लिंबा पैसे बसायचे तिथून इथं येऊस तर लगेच लाईट गेली बा. 10 मिनटं लाईट टिकली गेली बा. दाजी डबल मोटर बा तिकडं चालू करायला चाललेले ते
10 मिनिटच मोजून लाईट टिकली, लगेच लाईट गेली. आता 1:45 वाजलेत बघा. का होईन भिजायचं आता. ही बघा आता तिसरी बार आहे मोटर चालू करायची. झटक्यावर झटके मारती, गेली का लगेच येते. एवढी लाईटिंग कशी भरणं होते नाही. हे कोण आहे काय वायर पण त्याला आता काय म्हणावं. सका 2 शब्द. किती बार लाईट गेली रे, किती बार लाईट गेली. काची 3दा मी चालू केली राव, 3दा चालू केली मी. हे पप्पू दाजीचं भरणं मलाच पहिलं त्यांनी. बा ह्यो इथं गहू भिजतोय, तिथं गहू भिजतोय. इथं मोटर चालू आहे. आता बाहेरून पाणी येतंय. आपण त्या दिवशी रानवाला नेलेली मोटर त्याच्याकडे. इथे एक गहू भिजते, तिथे एक गहू भिजते. तर 4 मोटर संगत चालू आहे. यांना नारा यांना जेवायची. आता बा यांची भाकर आणली तिथे गाडीला गुतीलेली होती. हा बा इथं चालू आहे मोटर. तिथवर जेव्हा तिथवर आपल्याला सांगितलं त्यांनी 12 वाफा कडील गेल्या. तर आपलं त्या दाजीचं बी होतंय भिजून. 2.5 तासापासून चालले तर 5-6 सारे त्यांचे. लाईट काय भरणं करून देत ना. आता बा 4थी बार आलं चालू करायला मोटर. काय लाईट नाही आली अजून. बा त्यांची मोजून 8 वाफ येतं. त्याच्यात 7दा लाईट गेली ना. आता 12 वाजता लाईट आली. 4 वाजले तर आताशी आपल्याला आता पाणी घ्यायचं. आपल्याला का तसं मी बसलोय. आता आपल्याला आता शिकते म्हटले झालेत. आपल्याला जायचं आता. 12 नोखाला इथं काय नाही. आज लाईटिंग हे वायरमॅन कोणी बंद करणारा. वरून पाणी इतकं हळूहळू चाललंय ना. आता आपलं होतं का नाही काय माहिती. 6 वाजेपर्यंत लाईट आहे. बघूत का 12 वाजता 4 वाजता पाणी आलंय. ओके बघा आपल्याला हे पाईप खोलायचं आहे. इकडं पाणी चाललंय. आता हे वर डेंगळे हे पाईपानी. तर हे खोलत पाईप. किती हळूहळू चाललंय पाणी. कसं होईल बघत. आता इकडं पाणी चालत का नाही. बा आता 12 वाजता लाईट आलेली आहे. आता 4 वाजले तर आत्ताशी आपल्या वावरात पाणी आलंय. आणि आपल्याला एवढं सगळं रॉप भिजायचे अजून. बा 4 तासाने वावरात पाणी आलंय. बा आताशी का आपल्या पहिल्या वाफ्यात पाणी आलेलं आहे. मग आपल्याला अजून सगळे हे वाफे भिजायचे आहेत. 8-9 वाफे भिजायचे तर आपल्याला. आता हे म्हणजे रॉप लावायला येईन आपला. आता इथून मोर सगळं आता दारेच येतं त्याच्यात सगळं. आता कांदे लावायचे तर रोपण होतं. हे बघा आताशी पहिला वाफा भिजून झालेला आहे. हे बा दुसरा बी वाफा झालाय आपला. तिसरा झाला. 4था बी झालाय. 5वा वा. बघा आता सूर्य बी मावळायला गेलाय. 5:30 वाजले आता. आपल्या अजून आता ओके बाई 1 2 3 वाफे राहिलेत अजून. बघा 7वा वाफा झालाय. आणि सूर्य बी मावळलाय. आपल्या आता 2 वाफे तशीच राहिलेले आहेत. आता लाईट गेलेली. आता 6 वाजलेले आहेत. 2 वाफे तसेच राहिले. 4 वाजता मोठंच आला आपल्याकडे पाणी. 2 वाफे तसेच बघत आता उद्या घेऊ. असेच नवीन मराठी ब्लॉग बघण्यासाठी लाईक आणि फॉलो करा. भेटूया उद्या सकाळी 8 वाजता. तर बाय.